शक्तीपीठ महामार्गाच्या रेखांकनात राज्य सरकारकडून बदल करण्यात आला। सरकारच्या निर्णयाचं शेतकऱ्यांनी स्वागत केलं। शेकडो शेतकऱ्यांच्या जमिनी जुन्या नागपूर गोवा शक्तीपीठ महामार्गाच्या रेखांकनानुसार बाधित होणार होत्या। शेतकऱ्यांनी विरोध दर्शवल्यानं अखेर प्रशासनानं बदल केला। त्यामुळे शेतकरी साखर वाटप करत जल्लोष साजरा करतात। नांदगावकरांचं ग्रामदैवत असलेल्या एकविरा मातेच्या यात्रोत्सवाला आजपासून प्रारंभ होतोय। 7 दिवस चालणाऱ्या या यात्रोत्सवाच्या पूर्वसंध्येला आमदार सुहास कांदे आणि त्यांच्या पत्नी अंजुम कांदे यांनी देवीचा मुकुट, पादुका, त्रिशूल या 7 किलो चांदीचं आभूषण एकविरा मातेला अर्पण केली। चंद्रपूरमधील ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाला पर्यटकांनी मोठ्या संख्येने भेट दिली। मागील वर्षभरात तब्बल 3,81,000 पर्यटकांनी ताडोबा प्रकल्पाला भेट दिली। वाढत्या पर्यटकांच्या संख्येमुळे ताडोबा अंधारी प्रकल्पाला 35 कोटींचा महसूल मिळाला। चंद्रपूर जिल्ह्यासाठी ऑरेंज अलर्ट जारी केलाय। विजांच्या कडकडाटासह वादळी वारं आणि गारपीट होण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली। चंद्रपूरच्या प्रसिद्ध देवी माता महाकाली मंदिरात सध्या वार्षिक चैत्र यात्रा जोरात सुरू आहे। यात्रेच्या काळात हजारो भक्त दर्शनासाठी हजेरी लावतात। नागपूर जिल्ह्यातील रामटेक शहरातील तिळभांडेश्वर मंदिरावर वीज कोसळली। यामुळे मंदिराच्या वरील भागात क्षतिग्रस्त झाला। मंदिराच्या आतील भागातील विद्युत बोर्ड जळून खाक झालाय। परिणामी मंदिरात विद्युत रोषणाई नाहीये। वर्ध्यात अंमली पदार्थाच्या विरोधात स्थानिक गुन्हे शाखेनं कारवाई केलेली आहे। तर गुप्त माहितीच्या आधारे कोरा येथील आखर वॉर्डमध्ये छापा टाकण्यात आला। या कारवाईत पती पत्नी गांजा विक्री करताना आढळून आले। दरम्यान पोलिसांनी 4 किलो गांजा, बाईक, मोबाईल असा एकूण 22,11,000चा मुद्देमाल जप्त केला। दोन्ही आरोपींना अटक केली आहे। छत्रपती संभाजीनगरमध्ये इंधन तुटवड्याची तीव्रता दिवसेंदिवस वाढत चालली आहे। एलपीजी गॅससाठी रिक्षा चालकांना तब्बल 5 किलोमीटरपर्यंत लांब रांगा लावाव्या लागतात। आखाती देशांमध्ये सुरू असलेल्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर इंधन पुरवठ्यावर मोठा परिणाम झाल्यानं रिक्षा चालकांचे हाल होत आहेत। समृद्धी महामार्गावर झालेल्या अपघातात मृत्यू, महिलांच्या नातेवाईकांना 15 लाखांची मदत देण्यात आली आहे। कडवंचीजवळ झालेल्या भीषण अपघातात 8 महिलांचा मृत्यू झाला। या प्रकरणी आमदार अर्जुन खोतकर आणि आमदार नारायण कुचे यांनी नातेवाईकांना 15 लाखांची मदत केलेली आहे। तर जखमींना 4 लाखांची मदत दिलेली आहे। कोकण रेल्वे मार्गावर सध्या गाड्यांच्या विलंबाचा प्रश्न गंभीर बनला आहे। अनेक महत्त्वाच्या एक्सप्रेस गाड्या 1 ते 3 तास उशिराने धावत आहेत। त्यामुळे प्रवाशांना मोठ्या प्रमाणावर मनस्ताप सहन करावा लागतो। हे पाणी पिण्यायोग्य आहे की नाही असा प्रश्न या भागातील नागरिकांना पडलाय। शिवाजीनगर, सिग्नल कॅम्प, बोधेनगर, विवेकानंदपुरम आणि समतानगर या भागांमध्ये नळाला पिवळसर पाणी आल्याचा तक्रारी नागरिकांनी केल्या। बदललेल्या पाण्याच्या रंगामुळे नागरिकांमध्ये संभ्रम आणि भीतीचं वातावरण। भंडाऱ्यातील बावनथडी प्रकल्पग्रस्तांनी जलसमाधी आंदोलन सुरू केलं। बावनथडी प्रकल्पासाठी आदिवासींची जमीन संपादित करण्यात आली। मात्र योग्य मोबदला, पुनर्वसन, जमिनीच्या बदल्यात जमीन, नोकरी आणि घरासाठी मदत या मागण्या अद्याप प्रलंबित असल्यानं आंदोलन करण्यात आलेलं आहे। जालना शहरात चंदनझिरा पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे। तब्बल 120 टन मांस वाहून नेणारे 3 कंटेनर पोलिसांनी ताब्यात घेतले। या कारवाईत कंटेनरसह एकूण 11 कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। हे मांस गोमांस असल्याचा दावा सेवकांकडून करण्यात आला। पुण्यात वाहतूक नियमभंगावर धडक कारवाई करण्यात आलेली आहे। पुण्यात वाहतुकीच्या नियमांचा भंग करणाऱ्यावर धडक कारवाई करण्यात आली आहे। 3 दिवसात 1,265 ट्रिपल सीट चालकांवर कारवाई केली आहे। तसंच ड्रिंक अँड ड्राईव्हमध्ये 186 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आणि या कारवाईत लाखो रुपयांचा दंड वसूल करण्यात आला। नागरिकांना वाहतूक नियम पाळण्याचं आवाहन करण्यात आलं। पुण्यातील राजगड तालुक्यात वन विभागानं मोठी कारवाई केली आहे। बेकरच्या शिकारी प्रकरणात वन विभागानं 3 जणांना अटक केली आहे। वेलापाणी वनपरिक्षेत्रात वन विभागानं सापळा रचून कारवाई केली। या कारवाईत वन विभागानं आरोपींकडून मांस आणि हत्यारं जप्त केली आहे। नाशिक शहरातील मध्यवर्ती भागात असलेल्या वन विभागाच्या जुन्या शासकीय कार्यालयातून महत्त्वाचे दस्तऐवज चोरीला गेल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। तपासाशी संबंधित फाईल्स, अपराध पुस्तकं, परमिट नोंदी आणि वनरक्षकांची माहिती असलेली कागदपत्र गायब झाली आहेत। हे कार्यालय सध्या वापरात नसल्यानं जुनी कागदपत्र इथं ठेवण्यात आली आहेत। जालन्यात रस्त्यावर अर्भक फेकणाऱ्या आरोपीला परतूर पोलिसांनी जेरबंद केले। गणेश बबन कांबळेचं आरोपीचं नाव असून तो जालना शहरातील वाल्मिक नगर इथं राहणार आहे। परतूर तालुक्यातील वाटूर इथं स्त्री जातीचं अर्भक रस्त्यावर टाकून दिल्याचं आढळून आलं। पुणे पोलिसांनी ड्रग्ज विकणाऱ्या टोळीला गजाआड केले। उत्तमनगर पोलिसांनी या कारवाईत 4 जणांना अटक केली। या रॅकेटमधील फरार उर्वरित 4 जणांचा पोलीस शोध घेत आहेत। आरोपीच्या घरातून पोलिसांनी एमडी ड्रग्जचा साठा जप्त केला। हिंगोली शेतकऱ्याचा शेतमाल चोरणाऱ्यांना 2 जणांना पोलिसांनी अटक केली। स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं अटकेची कारवाई केली। पोलिसांनी या कारवाईत आरोपीकडून 10,70,000चा मुद्देमाल जप्त केला।
डिझेल दरवाढीमुळे मासेमारी व्यवसाय संकटात आलाय. उरण होलसेल डिझेल दरात महिनाभरात झालेल्या तब्बल 51 रुपयांच्या वाढीनं मच्छीमार आर्थिकदृष्ट्या कोलमडलाय. प्रति लिटर दर 90 रुपयांवरून थेट 141 रुपयांवर गेल्यानं मासेमारी परवडण्याशी झाली. त्यामुळे मोरा आणि कारंजा बंदरात जवळपास 300 मच्छीमार बोटी नांगर टाकून ठप्प होत आहेत. सांगली जिल्ह्यात कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती गंभीर झाली असल्याचा आरोप राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे आमदार रोहित पाटील यांनी केला. जिल्ह्यात अवैध धंदे मोठ्या प्रमाणात वाढले असल्यानं त्यामुळे पोलिसांची गुणवत्ता तपासण्याची गरज असल्याचं मत आमदार रोहित पाटलांनी व्यक्त केलं. तसंच वरिष्ठ अधिकाऱ्यांना कारवाई करण्याची मागणी करण्यात आली. सांगली जिल्हा परिषदेच्या विषय समिती सभापती पदाच्या निवडणूक बिनविरोध झाल्या. अध्यक्ष आणि उपाध्यक्ष निवडीप्रमाणे महाविकास आघाडीनं शिवसेना आणि राष्ट्रवादी गटाला सोबत घेऊन भाजपला पुन्हा एकदा धक्का दिला. सभापती निवडीत राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला 1, राष्ट्रवादी पक्षाला 2 आणि शिवसेना पक्षाला 1 सभापती पद मिळाले. छत्रपती संभाजीनगरमध्ये जिल्हा परिषद विषय समिती सभापतीच्या निवडणुकीसाठी विशेष सभेचं आयोजन केलं. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन सभागृहात सभा झाली. सभेसाठी नवनिर्वाचित 63 जिल्हा परिषद सदस्य आणि 9 पंचायत समिती सभापती यांची उपस्थिती होती. नाशिकच्या इगतपुरी तालुक्यातील तळोग गावात बिबट्याचा मुक्त संचार दिसून आला. बिबट्या कुत्र्याची शिकार करण्यासाठी आला असताना नागरिकांनी आरडाओरडा केला. त्यामुळे बिबट्यानं जंगलाच्या दिशेनं धूम ठोकली. या घटनेमुळे परिसरात भीतीचं वातावरण झालं असून बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी करण्यात आली. नाशिकच्या येवल्यातील पारेगाव बदापूर या परिसरात बिबट्याची दहशत पसरली. रात्रीच्या सुमारास एका जेसीबी चालकाला बिबट्या दिसला. या चालकानं आपल्या मोबाईलच्या कॅमेऱ्यात बिबट्याला कैद केलं असून या ठिकाणी पिंजरा लावण्याची मागणी करण्यात येते. सांगली, मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेच्या स्थायी समितीच्या अर्थसंकल्पीय तरतुदीवर विरोधी पक्षाच्या नगरसेवकांनी महासभेत आक्षेप घेतला. स्थायी समितीनं सादर केलेल्या बजेटवर महासभेत जोरदार टीका केली. तसंच स्थायी समिती सभापतींनी सादर केलेलं बजेट बोगस असल्याचा आरोप विरोधी पक्षाच्या नगरसेवकांनी केला. वाशिम जिल्ह्यात आर्थिक वर्षअखेरच्या पार्श्वभूमीवर जिल्हा कोषागार कार्यालयात तब्बल 59 कोटी 36 लाख रुपयांहून अधिक रकमेची देयकं दाखल झाली आणि ही देयकं प्रक्रियेत आणण्यासाठी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना पहाटे 3 वाजेपर्यंत काम करावं लागलं. एकाच दिवशी विविध विभागांकडून तब्बल 705 देयकं प्राप्त झाल्यानं कोषागारात कामाचा प्रचंड ताण निर्माण झाला. गोंदियात जनता शिक्षक महासंघ संघटनेचा जिल्हा मेळावा पार पडला. या मेळाव्यात शिक्षकांना येणाऱ्या अडचणींवर चर्चा करण्यात आली. तसंच शिक्षकांना मिळत असलेल्या तुटपुंज मानधनावरही चर्चा झाली असून मानधन वाढवून देण्यासंदर्भात चर्चा झाली आहे. यावेळी शिक्षकांच्या समस्या सरकार दरबारी मांडणार असल्याचं मेळाव्यात ठरलेलं आहे. जळगाव जिल्ह्यातील चोपडामधील अडावद इथं खंडेराव महाराजांचा उत्सव साजरा करण्यात आला. चैत्र पौर्णिमेनिमित्त दरवर्षी मोठ्या धार्मिक वातावरणात हा उत्सव साजरा केला जातो. या उत्सवाला शेकडो वर्षाची परंपरा असून यानिमित्त 12 गाड्या ओढण्यात आल्या. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 343व्या पुण्यतिथीनिमित्त किल्ले रायगडावर शिवरायांना अभिवादन कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं. भाजपचे खासदार आणि राष्ट्रीय प्रवक्ते डॉक्टर सुधांशू त्रिवेदी, मंत्री भरत गोगावले या कार्यक्रमाला उपस्थित आहेत. शिवसमाधीला फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली.